मी शीतल मुळे. आज मी चिकनची रेसिपी सांगणार आहे. मी अगोदर चिकन वगैरे धुवून घेतलं. धुवून घेतल्याच्या नंतर गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवली. त्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम होईपर्यंत थोडं थांबायचं आपल्याला. थोडं गरम तेल झालं ना, त्यामध्ये अद्रकची पेस्ट वगैरे टाकायची. त्यानंतर त्यात चिकन टाकून घ्यायचं. चिकन जे आपण धुवून घेतलं होतं ना, ते चिकन टाकून घ्यायचं त्या कढईमध्ये आणि थोडंसं त्याला हलवून घ्यायचं. थोडं हलवलं ना, म्हणजे ते कसं कढईला कधी कधी चिटकतं बरं का. तसं चिटकू वगैरे द्यायचं नाही. हलवून घ्यायचं सावकाशप्रमाणे. पटपट हलवून घेतलं ना, मग त्यानंतर का नाही त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. म्हणजे जेवढं जास्त जर चिकन असेल तर म्हणजे प्रत्येकाला आपापल्या याचा अंदाज असतोच ना. थोडी हळद टाकायची, थोडंसं मीठ वगैरे टाकायचं त्यात. कारण की मी म्हणजे गरम पाणी वगैरे करून त्यामध्ये टाकत नाही. मी डायरेक्ट तसं तेलामध्ये शिजू देते. मला तसंच आवडतं ते. नंतर कांदा वगैरे मी कापून घेतला. कांदा कापून घेतल्याच्या नंतर त्याला भाजून घ्यायचं होतं कांद्याला सावकाशप्रमाणे. म्हणजे एकदम बारीक गॅस करून त्याला भाजलं ना, म्हणजे लाल लाल होईपर्यंत त्याला भाजू द्यायचं. ते म्हणजे गॅस फुल केला ना, डायरेक्टच ते करपतो ना. करपू द्यायचा नाही. सावकाशली ते हलक्याप्रमाणे म्हणजे लालसर भाजून घ्यायचा. लालसर भाजून घेतला ना, काय मी लगेच साईडला का नाही टॅमॅटो वगैरे कापून घेतला होता. आणि लसणाची मला का नाही म्हणजे लसूण जास्त आवडतो म्हणून लसणाच्या गड्ड्या पण मी थोड्या सोलून घेतल्या होत्या. लगेच मग टॅमॅटो टाकला. तव्यावरती थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये आणि हलक्याप्रमाणे त्याला पण म्हणजे थोडंसं असं स्मूथली भाजून घेतलं. म्हणजे टॅमॅटो, खोबरं, कांदा हे चिकनमध्ये असलं ना तर स्वाद पण वेगळाच येतो बरं का. मी खोबरं पण ना साईडला थोडंसं भाजून घेतलं होतं. म्हणजे डायरेक्टली गॅसवरच मी भाजलं होतं ते खोबरं. इकडं कांदा होईपर्यंत टॅमॅटो होईपर्यंत तिकडे मी खोबरं भाजून घेतलं. खोबरं भाजून झाल्याच्या नंतर ते चिकनला एकदा हलवून बघितलं ते शिजलं वगैरे असेल म्हणून. पण तो शिजलं होतं, त्यासाठी मी त्याला थोडंसं हलवून बंद केलं. नंतर मसाले ते खोबरं, कांदा, टॅमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या त्या सगळ्या मी मिक्सरमध्ये टाकून घेतल्या. मिक्सरमध्ये टाकून घेतल्यानंतर ते आपल्याला वाटून घ्यायचं. बारीक पेस्ट करायची. नंतर मी ते वाटून घेतलं आणि प्लेटमध्ये ना मसाले काढायचे होते. जसं की चिकन मसाला, मीठ मटण मसाला आणि मी थोडा घरातला मसाला टाकला होता. म्हणजे घरातला काळा मसाला. आणि काळा मसाला म्हणजे ती पुडी पण असते बरं का. मी त्यातलं पण थोडं टाकते आणि घरातला पण टाकते. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. ते मसाले जे काढले होते ना मी, ते कढईमध्ये टाकून घेतले. कारण की मी म्हणजे पेस्ट टाकायच्या अगोदरच मी मसाले टाकते, कारण की मला ते लगेच तेल सुटतं. मग नंतर ती जी वाटून घेतली होती ना पेस्ट आपण, मग ती पेस्ट मी टाकून घेतली त्यामध्ये. हळुवारपणे त्याला हलवून घेतलं, कारण की त्याला असं तेल सुटायला पाहिजे त्या मसाल्याला. तो मसाला असं चांगल्या प्रकारे भाजला ना तर ते मसाला कच्चा राहत नाही. कच्चा राहू पण द्यायचा नाही. त्याला गॅस बारीक करून त्याला भाजून घ्यायचं. थोडंसं ते म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं असतं ना, त्याला थोडंसं पाण्यात थोडं हिसळून टाकलं ना, थोडं त्याला म्हणजे नंतर हलवून सारखं हलवत राहावं लागतं त्याला तेल सुटेपर्यंत. त्यावर आपण प्लेट पण झाकू शकतो, कारण की मी सहसा प्लेट झाकलीच नव्हते त्यामध्ये. त्याला हळूवारपणे तेल सुटलेलं आहे बघा, दिसतंय ना. थोडं तेल सुटलेलं आहे कारण की मी म्हणजे खूपच जास्त त्याला मसाल्याला भाजू देते, कारण की मला ते मसाला कच्चा बिलकुलच आवडत नाही. मग ते चिकन वगैरे शिजलेलं होतं ना, ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ते चिकन मी या कढईमध्ये टाकलं. चिकन टाकल्याच्या नंतर त्याला चांगल्या प्रकारे परतून घेतलं. हळुवारपणे परतून घेतलं. त्यामध्ये मीठ
मीठ वगैरे कमी पडतं बरं का. मी पण त्यामध्ये थोडंसं मीठ कमी पडलं होतं तर मी टाकलं होतं त्यामध्ये मीठ. कारण की मिठाची कधी कमी जास्त होतं. आपण ते पिवळ्यामध्ये कधी कमी मीठ टाकतो, कधी जास्त मीठ टाकतो ना, त्यासाठी. आणि थोडंसं पाणी पण मी साईडला गरम करून घेतलं होतं, कारण की गरम पाणीच ह्यामध्ये ओतावं लागतं. थंड पाणी नाही म्हणजे म्हणतात ना स्वाद वगैरे जातो. त्यासाठी मी थंड पाणी जास्त करून तर टाकतच नाही. जे गरम केलं होतं पाणी ते टाकलं, कारण की जास्त पातळ आवडत नाही आम्हाला. असं ग्रेव्हीचंच आवडतं, त्यामुळे मी हमेशा ग्रेव्हीचंच बनवते. जेव्हा पातळ बनवते ना तेव्हा असं म्हणजे भाकरी वगैरे चुरून खायला आवडतं. आता बघा हे असं शिजलेलं आहे, तेल सुटलेलं आहे, मस्त असं छान प्रकारे आता दिसत आहे. आता मी गॅस वगैरे बंद करणार. गॅस वगैरे बंद केला ना, कारण की मी पीठ पण मळून घेतलं होतं, कणिक मळून घेतलं होतं मी. म्हणजे गरम गरम भाजी आणि गरम गरम चपात्या खायला मजा पण वेगळीच येते ना. त्यामुळं मी पीठ वगैरे मळून घेतलं, लाटून घेतलं, सरसर लाटून घेतलं. तव्यावर सावकाशप्रमाणे भाजत होते चपात्या भाजून. म्हणजे कमीत कमी आम्ही हळूवारप्रमाणे मी चपात्या भाजून घेतल्या. आणि नक्की सांगा बरं का कसं वाटलं. आणि माफ करा मला, कारण की माझी सुरुवातच आहे. जास्त तर एवढं काही मला सध्या जमत नाही आहे, पण मी ट्राय करते. कधी ना कधी माझा हात नक्कीच बसेल आणि त्यासाठी नक्कीच मला माफ करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट वगैरे करा. आणि माझ्या रेसिपीज बघत राहा. म्हणजे मी फक्त कधी रेसिपीज नुसता टाकत नाही आहे मी. आता तर म्हणजे सुरुवाती मी हे डेली रुटीन वगैरे टाकणार, पिल्लूसोबत खेळलेलं वगैरे म्हणजे सगळं टाकेल. आय एम सॉरी. थँक्यू. धन्यवाद.